येवकार हा समृता खणगावकर, सुरेख पाळेचे हेडलाईन्स। निवले स्वच्छ भारताचे दौल पण कोयर हालपाचे घेना नाव। म्हयनो जावन गेलो नासनोरच्या रस्त्या कुशीक तपकल मारून बसला कोयर, सोसपाक जायनात घुट्टाणी। बंद जायना गोंयांतल्या अपघातांची माळ। NH-66 सुकूर जंक्शना लागसार जालो अपघात। वेगान धांवपी एके गाडयेन डिवायडराक दिलो धपको, 2 जाण जखमी। गोंय रंगला होळयेन। देवळा सामकार टिट्यार वाजतात होळयेचो धोल। पारंपारीकतायेचो पळोवपाक मेळटा मेळ। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। स्वच्छ भारत नितळ गोंयचे धोल वाजयले। आता ते शांत जाल्यात, पण कोयर रस्त्या कुशीक थपकल मारून जो बसला तो उठपाचे नाव घेयना। कोण तेंका उठोवपाचेय नाव घेयना। ताणेन थयथयाट चलयला। देखीक नासनोडा मार्गार कितलेशेच म्हयने जाले कोयर कुसता। पळयात नितीक्षा गांवकाराचो रिपोर्ट। हळदोणा मतदारसंघातलो नाशनोला हो वाठार सध्या गार्बेज डंपिंग झोन जाल्लो आसा। आल्दोंची जी PHC आसा थंयच्यान जेन्ना आमी म्हापशे वाटेन वयता हांगासर रस्त्याचेर जर आमी पळयशात जाल्यार आमकां इतली गार्बेज दिश्टी पडटा। खंय तरी ही जी गार्बेज आसा ही क्लीन जावपाक जाय। कितलेशेच फावटी आमी ह्या स्पॉटाची बातमी केली, पूण तरी आसतना ही गार्बेज आसा ही क्लीन जावंक ना। जो कोण सरपंच आसा ओ जी ऑथॉरिटीज कोणाक ही पडटा तेंच्यांनी आयज खंय तरी हेचेर नदर दवरून ही गार्बेज क्लीन करपाक जाय आशिल्ली, पूण अजून मेरेन ही गार्बेज आसा ही क्लीन जाल्ली ना। आमी स्वच्छ भारत नितळ गोंय अभियान म्हणटात, पूण एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आमी ही गार्बेज आयज खंय ती क्लीन करपाक जाय ती अजून मेरेन आमी क्लीन केल्लेली ना। खंय तरी बेगीनच्या बेगीन ही गार्बेज हांगा क्लीन करपाक जाय, बिकॉज कितलेशेच म्हयने जाले ही अशीच हांगा पडून आसा आनी आतां ह्या गार्बेजीक हांगा घाण वास निर्माण जाल्लो आसा। गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, जवाहर बर्वे आणि ओमकार देशप्रभू। राज्यात दिसपट्ट्या अपघातांनी भर पडत आसा। NH-66 सुकूर जंक्शना लागसार वेगान धांवपी एके गाडयेन डिवायडराक धपको दिलो। या अपघातात गाडयेंतल्या 2 जाणांक दुखापत जाल्या। पळयात। राज्यात आता अपघातांचो आकडो वाढत चल्ला। दिसपट्ट्या अपघातान एक बळी तरी आसताच वा गंभीर दुखापत। NH-66 सुकूर जंक्शनार वेगान धांवपी गाडयेचो ताबो सुटिल्ल्यान गाडयेन डिवायडराक धपको दिलो। बरें म्हण बरें व्हडलीशी घडणूक घडली ना। गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, समृता खणगावकार आणि संगीता ओली। घेऊया एक ल्हानसो विसव। सप्रांत येवकार पळय फुडल्यो खबरो। देशांतलो एक फामाद आनी म्हत्वाचो उत्सव म्हळ्यार होळी, जो रंग आनी मोगाचो उत्सव म्हूण मनयतात। होळी पेटोवन वायट वृत्तींचो नाश करतात। रंगाच्या ह्या उत्सवात लोकांनी उमेदीन वांटो घेतलो। पुराय गोंयभर होळी मनयतात। पळयात रंगीत होळी। गेली 35 वर्सां जाली आमी होळीचो उत्सव साजरो करतात। प्रामुख्यान म्हणपा वयल्यान मडगांवान होळी म्हणटा ती म्हाका दिसता मडगांव हिंदू युवक संघटनान सुरू जाली हांगा पेडा वयल्यान। सो वर्स पद्दती प्रमाणे आमगेले आमदार तशेंच आमगेले पयलींचे एक्स मिनिस्टर सदांच 35 वर्सां जाली म्हाका दिसता आमचे बरोबर ह्या होळीच्या उत्सवान भाग घेतात आनी आमच्या ह्या होळीक शोभा येतात। मडगांव हिंदू युवक संघटनेतर्फे सगळे मडगांवकाराक आनी समस्त गोंयकाराक होळीच्यो शुभेच्छा। होळीच्यो परब्यो
होलिका दहनान रंगाची धुळवट जाता आणि ती आयच्यान सुरू जाल्ली आसा आणि मडगांवकाराचो शिगमो म्हटल्यार खरें म्हटल्यार आयच्यान कसो सुरू जाता. युवक संघटना गेली 35 वर्सां हांगा होळीचो उत्सव मनयता. राती तांणी हांगा होळीचे दहन केलें. जवळ जवळ म्हाका दिसता 12-1 जाली. आमी 11 पर्यंत आशिल्ले आनी मागीर हांगा ऑर्केस्ट्राय आशिल्लो. आज सकाळी ते हांगा दामबाबाक रंग घालून मागीर एक बारीकशें प्रोसेशन काडटा. आनी आमचे आता आयज दसरो हे शिगमोत्सव आमचे भुरगे सगळे मजेन अशे जंगलान वयतात आणि आमची सावरीची होळी आणि ती सावरीची होळी आम्ही सबन फिरवून नाचत आमच्या देवळा कडेन हाडटा आणि त्यानंतर सगळे भुरगे आमचं मेन देऊळ हा रोवणाचाचे ती होळी घातल्यानंतर मागीर भगवतीची होळी घालूंक वयता आणि भगवतीची होळी गावातली घातल्यानंतर सगळे लोक आपल्या होळयेकडे येतात आणि आपली होळी मोठ्या धूमधामान साजरी करतात. आम्ही वर्सा प्रदर्शन सावळीची होळी हाडटा. वर्सात वयतात, काजी हाडटात, भाजतात, सगळ्यांक दितात आणि उमेदीन हाडटात होळी. आणि ती आता सगळी आम्ही देवळाकडे सांजची घालतली. देवळाची होळी झाली का आमच्या देवाची होळी आम्ही घालतली व्हडल्या उत्सवात सगळी येतली. रवणाच्या देवाकडे किती दिसांची होळी असता तुमची? आमची होळी 7 दिसाची असता. 7 दिसाची आमची धुळवट. सगळ्यांक आमच्या आख्या मुरगांवच्या लोकांक आमच्या वास्कोच्या सगळ्यांक होळीची सगळ्यांक शुभेच्छा दितात आणि वार्षिक प्रमाणे की आमचे सगळे जण मेळून ती होळी हांगा साजरो करतात आणि कितलीशीं वर्सां जाली आमी भुरगेपणानसून पळयता आमी तें धाकटे वयता हेचो काही इतिहास आसा जी आमची होळी हांगासून स्टार्ट जाल्ली दामोदर देवळाक नाल्ल दवरून त्या प्रमाणे आयज वार्षिक पद्दतीन तो नाल्ल दवरलेलो आसा. सगळ्या गोंयकारांक होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आयज वास्कोची एक पारंपारीक होळी म्हणजे देवाक आमी श्रीफळ दवरून होळयेची मिरवणूक काडटा. हांगासून पूर्ण वास्को भोंवता आणि सगळे लोक हांगा सहभाग जाता. आमचे सगळे हिंदू भाव भयणी आणि हीच खरी वास्कोची होळी. अशेंच मुरगांव नागरीक शिगमोत्सव समिती अंदू वर्सा शिगमोत्सव जो आसा हो व्हडा उमेदीन साजरे करपाचें थारायिल्लें आसा. आचारसंहिता जरी लागू आसली तरी सुद्दां आमचो जो हो जो शिगमो आसा पारंपारीक शिगमो आसा हेका आमी खंयच अंदू खंड पडपाक दिवना.
हनुमान गेला गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमच्या खबराकार. गोंयच्या पारंपारीक दायजातले एक दायज म्हळ्यार गडे. गांवची राखण जावची म्हण हो उत्सव गांवांनी मनयतात. देखीक पिळगांवचे गडे. पिळगांवां काल गड्या वेळार गर्दी पळोवपाक मेळ्ळी. दिवचले पिळगांव वाठारान राखणेचे गडे मनयले. हे परंपरेन गांवचे तरणाटे वांटेकार जाल्ले. होळयेच्या पुनवे आदले दिसा हे गडे जातात, जातून ल्हान भुरगे गडे खेळटात. गांवांतल्या लोकां बरोबर गांवा भायल्यांनी गर्दी केल्ली. पळयात पिळगांवचे गडे. पिळगांवचे हे राखणेचे गडे खास करून श्रीकृष्णाच्या चरणाकडे आनी ह्या गड्यांनी म्हणजे राखणेचे सगळे असले त्यांच्यानी होळीच्या ह्या पुनवेक मुख्य होळी हाडच्या पयलीं सगळ्यांनी हांगा बारक्या भुरग्यांनी हे गडे पडपाचे आनी देवाच्या नांवान आपली उमेद भागोवपाची आनी देवाक खूश करपाचो प्रयत्न करपाक. तशें खूब वर्सां पयलीं पासून चालू आशिल्ली ही प्रथा आसा. आदी हे बरेचशे जाणटेले ह्या भुरग्यांक सगळ्यांक प्रोत्साहन दिताले आनी अशेंच हे गडे उमेदीन पडटाले. आनी तीच प्रथा आतां सुद्दां हे भुरगे सगळे जाण मेळून ही आज पर्यंत प्रथा चालू आसा. हे गडे पडल्या उपरांत तशेंच मुख्य होळी हाडपा खातीर गिमोण्यार सगळे हे ग्रामस्थ मंडळी वतात आनी तशी होळी हाडून मागीर परत सांजेचे गडे जे मुख्य देवस्थाना कडेन पडटात ते गडे थंयसर पडले वतात आनी सकाळीं दुसरे दिसा परत मांडार येतात. असो उत्सव कालांत कितलीशींच वर्सां चालू आसलो आनी तो आज पर्यंत ह्या समस्त गांवकार मंडळींनी आनी गांवच्या लोकांनी टिकून दवरलो आसता. सगळे जे हे भुरगे गडे पडटाले ते चड करून सगळे शेतकरी वर्गाचे आसताले. तेंची गोरवां आसतालीं आनी हे राखणे म्हणून जे भायर सरताले भुरगे त्यांच्या खंय तरी उमेदीक लागून ह्या जाणटेल्यांनी एखादो हो उत्सव सुरू केला आसत हांगासर गडे पडपाचो आनी त्या निमित्तान हो उत्सव आज ते गायत चालू आसा. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो. दक्षिण गोंयचो सीट 60,000च्या मताधिक्यान जिखतले. चड करून बायलांची मतां आमच्या उमेदवाराक मेळटली. महिला खातीर राखीवताय नासूनय पल्लवी देंपोक उमेदवारी दिल्या. ती मूळची दक्षिणचीच.
दक्षिण गोंयांत ती भरघोस मतांनी वेंचून येतली. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान विस्वास उक्तायलो. भाजपान दक्षिणेची उमेदवारी उद्देग व्यवसायात आशिल्ल्या पल्लवी धेंपोक दिल्या. तिच्या नावाची घोषणा करतानाच बायलांची चडांत चड मतां मेळयताना 60,000चे मताधिक्य मेळोवन ती वेंचून येतली अशेंय मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. आयकात मुख्यमंत्र्याक. तेको दिल्लो आसा म्हणून तर ज्यांची नावां पेपरार छापून आयली ती सगळीं जाणां आज तिच्या फाटल्यान भक्कमपणे उबी आसा आणि हेच दाखोवन दिता भारतीय जनता पार्टीची हीच एक खरी ताकद आसा आणि ही ताकद भारतीय जनता पार्टी हो एक इटसेल्फ इज अ परिवार आसा. भारतीय जनता पार्टी हो खरो 140 कोटी जनतेचो सगळ्यात व्हडलो मोदी परिवार आसा. म्हणून तर आज सांगता आसतना खूब खोस भोगता की मॅडम पल्लवी धेंपो ही मोठ्या मताधिक्यान म्हणून सांगता आसतना हांव परत एकदा रिपीट करता 60,000च्या मताधिक्यान आमी साऊथ गोवाचो सीट हे जिखतले हे हांव परत एकदा सांगता. आणि निश्चितरित्या साऊथ गोव्यातले सगळे आमचे आमदार, साऊथ गोव्यातले सगळे आमचे कार्यकर्ते इन्क्लुडींग म्हणजे नॉर्थ गोव्यातल्यान मोठी ताकद ही बी त्यांच्या फाटल्यान थंयसर उबी रावतली. जरी आयच्या घडीक म्हणजे मॅडम पल्लवी धेंपो यांचे ओट हे टेक्निकली पणजे मतदारसंघात जरी असले जाल्यार ओरिजिनली त्यो साऊथ गोव्यातल्यो आसा, त्यो मडगांवांतल्यो आसा. त्या खातीर त्यो नीज मडगांवकार आसा म्हणजे त्यो खऱ्यो ओरिजिनली साऊथ गोव्यातल्यो आसा. म्हणजे कोणाकूय हें कन्फ्युजन नाका. ह्योय सगळ्यो गजाली तकलेंत दवरून दिता आसतना तांचें स्वताचें काम, तांचे स्वताचो आसलेलो व्याप आमी ज्या पद्दतीन पळयता आणि त्याच बरोबर डेम्पो चॅरिटेबल ट्रस्ट आणि डेम्पो फॅमिली हांचो पुराय गोंयांत आशिल्लें काम ह्या सगळ्या ताकदीचेर आमकां आनिकूय बी साऊथ गोंयचो सीट जिखपा खातीर आनिकूय इजी जातलो. म्हज्या समेस्त गोंयकार मतदार भाव आनी भयणीक आव्हान करता की तुमी मोठ्या मताधिक्यान श्रीपाद भाऊ नायक आणि पल्लवी धेंपो हांकां खूब मोठ्या मताधिक्यान सगळ्यांनी निवडून हाडचे ही भारतीय जनता पार्टीच्या वतीन हांव सगळ्या जाणांक आव्हान करता. I'm deeply grateful to the Bharatiya Janata Party for this nomination, and I accept this in deep humility, in genuine humility. I'll also like to say that, I'll also, like to, give my sincere appreciation to the Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji, our BJP President, JP Nadda ji, our Honorable Union Home Minister, Shri Amit Shah ji, our Honorable Chief Minister, Shri Pramod Sawant ji, our MP and our BJP State President, Shri Sadanand Tanwade ji, our Union Minister for State, Shri Shripad Naik ji, and all the BJP Karyakartas for this nomination and for this opportunity. We will try our level best to win this seat. I've always believed in Narendra Modi ji's vision of leadership overall, and I'm so sure his vision actually empowers every individual irrespective of caste, creed or religion, and especially equal opportunities which are given to every section of the society. उमेदवारांची नावां जाहीर करतले त्या वेळार मदींच चंद्रकांत कवळेकार उठून गेलो. ते विशीं सोशल मिडियाचेर आरती परती चर्चा चल्ल्या. पत्रकारांनी विचारल्या उपरांत ताणें दिल्ली ही जाप. म्हाका घरा कडेन होळीचे देवाचे कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम आसा. तुमी मिटिंगेक गेल्ले न्हू? मिटींग गेल्लो. कोणी वेगळो अर्थ काडचो कितें मिटींग अजून म्हणजे प्रेस ब्रिफींग जे पयलीं आसलें म्हणजे 7:30 म्हणलें. पूण उशीर जाल्ले कारणान हांव मातशें बेगीन भायर सरला. मग तुमी कोणी वेगळो अर्थ काडचो न्ही म्हणून हांव तुमकां मुद्दम सांगपाक प्रयत्न करता. बाबू तुमी रेसीन आहा न्हू कॅन्डिडेटाच्या? ऑफकोर्स आसता न्ही. गोवा 365 खातीर विन्सन रोझारियो आनी संगीता ओली. ऑल गोवा इंटर विलेज रमदान फुटबॉल सर्त 2024 दुबय युनायटेड UAE गोवन्सान टुर्नामेंट घडोवन हाडलो. शिवोली बॉयजांनी म्हापसा विलेजर्सांक 2-0 गोल फरकान हारायलो. पळयात रंगतदार खेळ. दुबय क्लबात जाल्ली गोंयकारां खातीरची ही सर्त. शिवोली बॉयज पंगडाच्या फ्रेझर आनी सावियो वरवीं 34 आनी 67 मिनटार दरेकी एक गोल मारलो. म्हापसा विलेजर्सांनी गोल मारपाचे यत्न केले पूण ते अपेशी जाले. शेवटाक शिवोली बॉयजांनी म्हापसा विलेजर्सांक 2-0 गोल फरकांनी हारोवन ऑल गोवा इंटर विलेज रमदान फुटबॉल सर्त 2024 दुबय सर्तीत जैतिवंत जाले. पळयात.
गोवा 365 खातीर रमेश नायक रावत आनी मनीषा जाधव. हो सप्तक सुको वतलो. चडशे नितळ मळब अणभवपाक मेळटले. कांय सुवातांनी कमी चड प्रमाणात धुके पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 5 दिसां खातीर चडांत चड तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. सोमारा उष्णताय वाडटली. चडावत तापमान 34 डिग्री सेल्सियसा मेरेन पावपाची शक्यताय आसा. जाल्यार उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस आसतले. उष्ण आनी दमट हवामान आशिल्ल्यान उष्णतायेचो त्रास जावं येता. देखून भलायकी सांबाळपाचो सल्लो हवामान विभागान दिला. सोमारा हवामान उष्ण, सप्तक सुको. एकसुरे सुवातेर उतर धुक्याचो अदमास. नितळ मळब उष्ण हवामान. सोमारचे तापमान 34 डिग्री आनी 25 डिग्री सेल्सियस. बोट धन्यांक शिटकावणी दिवंक ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.